पुणे बलात्कार प्रकरण आता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणार असल्याचं पुणे पोलीस आयुक्तांनी माहिती दिली आहे। मोठी बातमी, पुरावे गोळा करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आली आहेत आणि दत्तात्रय गाडेला आज कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। पुण्यामधल्या महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा आढावा घेतला जाणार असल्याचं कळतंय। पुणे पोलीस आयुक्तांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। काही वेळापूर्वी पुणे पोलीस आयुक्तांची पत्रकार परिषद झाली आणि यामध्ये त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे पुण्यातल्या महिलांसाठी मांडले। तर पुणे बलात्कार प्रकरण हे फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर पुणे पोलीस आयुक्तांनी ही मोठी माहिती दिली आहे। पुरावे गोळा करण्यासाठी काही विशेष पथकांची आता नेमणूक करण्यात येते। तर दत्तात्रय गाडे याला आज कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे। त्यामुळे पुण्यामधून आज या महत्त्वाच्या घडामोडींकडे लक्ष असणार आहे। कोर्टामध्ये आज काय नेमकं होतं आहे दत्तात्रय गाडे संदर्भात पाहावं लागणार आहे। तर पुण्यातल्या महिलांच्या सुरक्षेचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। तपास साठी एक विशेष पथक तयार करण्यात आलेली आहे आणि सर्व दिशेने पुरावा गोळा करण्याचे दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे आणि एक वॉटर टाईट केस तयार करून यामध्ये स्पेशल काउन्सिलची नियुक्ती होणार आहे आणि फास्ट ट्रॅकमध्ये या केसला आम्ही पुढे घेऊन जाऊन आरोपीला सजा होतील यासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहे। महिलांचे सुरक्षाचे विषयी काल परवामध्ये परत एक विस्तृत आढावा शहराचे घेण्यात आलेली आहे। निर्जन स्थळी असतील, ST स्टँड्स असतील, रेल्वे स्टेशनचे बाहेरचे परिसर असतील, डार्क स्पॉट्स असतील, हॉटस्पॉट्स असतील, टेकडीचे स्पॉट्स असतील, त्याचे पूर्ण परत एकदा सेफ्टी ऑडिट परवापासून सुरू आहे आणि ते भरपूर ठिकाणीचे अशी ऑडिट्स झालेली पण आहे।